नमस्कार, मी मनीषा. आज आपण पाहणार आहोत पौष्टिक लाडूंची रेसिपी. तर यासाठी काय काय सामग्री वापरली ते पाहूया. अगदी करायला सोपे आणि खायला टेस्टी आणि एकदम शरीराला औषधी असणारे असे हे पौष्टिक लाडू. कृपया रेसिपी पाहताना ती स्किप न करता संपूर्ण पहा. त्यामुळं रेसिपीमधल्या ज्या छोट्या छोट्या माहिती असतात त्या आपल्याला संपूर्ण समजतात आणि आपली रेसिपी त्यामुळे चुकत नाही. आपण लाडू बनवताना नेहमी सुक्या खोबऱ्याचा वापर करतो. आज इथं मी ओलं खोबरं घालून हे लाडू बनवलेले आणि खायला अत्यंत टेस्टी आणि खरंच खूपच अप्रतिम होतात. तर पाहूया रेसिपी. ड्रायफ्रूटचे लाडू त्यासाठी अशी मस्त काळी खारीक घेतली, खारीक फोडून घेतली आणि बारीक तुकडे करून घेतले. याच्या बिया वेगळ्या करून घेतल्या. तुकडे या पद्धतीने केले की जेणेकरून आपलं मिक्सरचं भांड्याचं पातं तुटणार नाही. त्यामुळे असे बारीक बारीक केलेत आणि मऊसुद्धा आहे. तर हे बारीक करताना आपल्याला खोबरं आणि खारीक एकत्र बारीक करायची, म्हणजे ते लवकर बारीक होतं. ते नारळ फोडलेत आणि ओला नारळाचा आपण वापर केलेला आहे. खोबऱ्याचा म्हणजे जरासा नारळ सुकलेला आहे अशा खोबऱ्याचा वापर केला आहे. काही खोबरं असं मस्त जाडसर किसून घेतले, काहींचे असे बारीक तुकडे करून घेतले. हे दोन्ही असं मिक्स करून आपण वाटून घेऊया. खोबऱ्यांचे तुकडे केले ते आपण वाटून घेतले आणि काही खोबरं आपण किसून घेतलेले हे आपल्याला भाजायचे. खोबरं आणि खारीक एकत्र बारीक केल्यामुळं असं व्यवस्थित बारीक झाले आणि मिळून पण येतं व्यवस्थित, एकदम पाहिजे तसं असं सॉफ्ट झालेलं आहे ते. आता कढईमध्ये तूप गरम करायचे आणि त्यामध्ये आपल्याला डिंक तळून घ्यायचं आहे. डिंक व्यवस्थित तळला की असा तो छान फुलतो. त्यानंतर तो मिक्सरला आपल्याला बारीक वाटून घ्यायचा आहे. यानंतर इथे आपल्या आवडीनुसार आपण ड्रायफ्रूट वापरायचे. इथे मी काजू आणि बदाम घेतले, ते हलकेसे आपल्याला भाजून घ्यायचे आणि त्यानंतर ते बारीक वाटायचे. आता खोबऱ्याचा थोडासा ओलसरपणा कमी करण्यासाठी हे जे किसलेलं खोबरं आहे हे आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचंय. इथं आपल्याला खोबरं एवढ्याच प्रमाणात भाजायचं की त्याचा आपल्याला जो ओलसरपणा आहे तो घालवायचा आहे, म्हणजे आपले लाडू लवकर खराब होणार नाही आणि आपल्याला ओल्या खोबऱ्याची छान टेस्टसुद्धा मिळणार आहे. त्यामुळे मी इथं ते हलके असे भाजून घेतलेले. आता माझ्या मोठ्या किसणीने मी किसल्यामुळं हे काप मोठे होते म्हणून मी ते थोडे फिरून घेतले. पण हे जर बारीक किसणीने आपण किसलं तर आपण असं डायरेक्टसुद्धा घेऊ शकतो. आता खोबरं भाजल्यावर याच गरम कढईमध्ये मी गूळ घातलाय. आता आपण किती प्रमाणात खारी खोबरं घेतले त्यानुसारच गूळ घालायचा आहे. तुमच्या गोडीनुसार तुम्ही ते प्रमाण वापरू शकता. तर गुळाचा पाक करून घ्यायचा आहे. इथे मी सर्व मिश्रण आता एकत्र करून घेते. वाटलेलं जे डिंक आहे तो डिंक, ड्रायफ्रूट, थोडीशी यामध्ये खसखस भाजून घालायची आणि तुम्हाला आवडत असल्यास तर वेलची पूड घालायची. सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स झाले की यावर आपण जो पाक बनवलाय तो गरम गरम पाक यावर ओतायचा आहे आणि सगळीकडे तो व्यवस्थित पसरून घ्यायचा आहे. आता पाक इथे गरम असल्यामुळे त्याला हलवताना इथे चमच्याचा वापर करा. मग थोडंसं हलका तो थंड झाला की हाताने व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपल्याला. इथे आपण तुपाचा वापर डिंक तळताना केला होता आणि अगदी थोडंसं तूप आपण पाकामध्ये घातलं होतं. एवढ्याच प्रमाणात इथे तूप वापरलेलं आहे आपण आणि छान ओलसर असा मस्त हे लाडूचं मिश्रण झालेलं आहे. अगदी सहजपणे आपण याने लाडू बांधू शकतो आणि हे लाडू टिकतात सुद्धा आणि चवीला एक विशिष्ट ओल्या खोबऱ्यामुळं अजून वेगळी चव लागते आणि खरंच खूप खायला टेस्टी होतात. करायलाही सोपे आहेत आणि असा रोज एक लाडू जर खाल्ला
तर खरंच आपलं आरोग्य एकदम व्यवस्थित राहील. आता मिश्रण जरासं थंड झालं की मग ते आपण हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि एकदम पाहू शकता बघा प्रमाण किती छान झालं आहे आपलं. आणि आता पटपट आपल्याला लाडू वळून घ्यायचे. तर मी लाडू मस्त वळून घेतलेले आहेत आणि अतिशय सुंदर ते झालेले तुम्ही पाहू शकता. आणि खायलाही खरंच खूप चवदार अप्रतिम झालेले आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. जर आवडली असेल तर तुमच्या इतर मैत्रिणींना ती शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद.